हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. संध्याकाळची वेळ आहे. तर आज काय केलं की सकाळी आमच्याकडे गेस्ट आलेत आणि म्हणजे मम्मीच्या मामांची मुलगी आणि तिचे 2 फ्रेंड्स आलेत. तर त्या फ्लॅटवरती थांबणार होत्या माझ्या बहिणीच्या. बट पुन्हा असं झालं की तिथे सोय वगैरे होणार नाही, मग त्यांना इकडेच या म्हणलं मी. आणि मग इथे सकाळी फ्रेश होऊन त्या गेल्यात फिरायला. त्यांना कार वगैरे अरेंज करून दिली. मग त्या आता फिरायला गेल्यात बऱ्याच ठिकाणी, त्यांचा प्लॅन वगैरे होता ते. मग कामं माझी बरीचशी राहिलेली सकाळी, कारण मला पण एक शूट होतं आणि तिथून मग बाहेर जाऊन पण यायचं होतं. तर राजनंदिनीचं ॲडमिशन करायचं होतं, फायनली केलं. इतकं आमचं त्यात होय नाही इथे करू तिथे करू असं चालू होतं सारखं. पण फायनली राजनंदिनीचं ॲडमिशन आम्ही नर्सरीला केलेलं आहे. आणि 8 जूनपासून नेमकं माझ्या बड्डे दिवशी तिचं स्कूल स्टार्ट होणार आहे. आणि येस, आता हे म्हणजे स्कूलचं तर झालं. तर 1 तारखेला त्यांनी बोलवलं आहे बुक्स वगैरे नेण्यासाठी. आणि थोडंसं वेगळं फील होतं आहे, कारण का आता इथून पुढे तिचं स्टडी घ्यायचं आहे. मग तिचं ते स्कूलचे मीटिंग्स हे ते असलं काहीतरी अटेंड करायचं. त्यामुळे थोडं मला वेगळं फील व्हायला लागलं आहे. तर हे आहेच. ह्याच्या व्यतिरिक्त त्या मुली वगैरे होत्या, तर सकाळी त्यांचं आवरणं वगैरे चालू होतं. सो त्यांना पण मी काही डिस्टर्ब केलं नाही. त्यामुळे कामं वगैरे बरीचशी राहिलेली ती दुपारी नरेंद्राने मी दोघांनी मिळून आवरून घेतली. आज नरेंद्रने मस्त अशी अंडा करी केलेली, खूप भारी केलेली. मला तर बाहेर आल्यानंतर असं होत होतं की राहू देत, आज मला कंटाळा आलेला. पण नरेंद्रने म्हणलं तुम्ही करा. खूप भारी केलेली त्यांनी अंडा करी. मला आधी वाटलेलं आता काय करतात काय माहिती, पण छान झालेले. मग जेवण केलं थोडं, मग ती कामं वगैरे होती सगळी आवरून घेतली, घर वगैरे छान आवरलं. आणि मग खूपच घामघाम झालेलं असं. त्यामुळे मग राजनंदिनीचं पण आवरलं, तिला पुन्हा आंघोळ घातली संध्याकाळी. नरेंद्रनी आम्ही सगळे तिघांनीसुद्धा छान आवरून घेतला आता. आणि आता जेवणाचं संध्याकाळी आज दलिया बनवायचं आहे मला. वेट लॉस स्टार्ट केलं, तुम्हाला माहिती आहे. ऑलरेडी कमी झालं आहे थोडं, अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे. पण येस, कमी मला त्याचं हे जाणवलं आहे, काय म्हणतात तो जाणवला आहे, फरक जाणवला आहे डाएट स्टार्ट केल्यापासून. आणि डाएट म्हणजे डाएट असं नाहीच आहे की वाटतच नाही डाएट करते आहे. छान मस्तपैकी भरपूर खायला वगैरे सांगतात त्यांनी आणि छान चाललं आहे सगळं. बाकी 20 डेज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला नक्की मी सांगणार आहे, शेअर करणार आहे. मला बरेच जणी विचारत होत्या की वेट किती आहे तुझं आत्ता. आम्हाला कसं समजणार की तुझं किती होतं किती झालं. तर मी शूट घेऊन ठेवलेलं आहे, पिक्चर्स घेऊन ठेवलेले आहेत वेटचे. तर त्यामुळे तुम्हाला कळेल की माझं किती होतं आणि किती कमी झालं वगैरे हे सगळ्या गोष्टी. आणि येस, आता दलिया बनवायचं आहे. मला वाटतं या 8 ते 10 दिवसात हे 3rd टाईम दलिया खातं. आणि मी एकदा मिरची घालून केलं, एकदा चटणी घालून केलं. तुम्हाला चटणी घालून आवडलं ना, ह्यांना चटणी घालून आवडलेलं, मिरचीवाला आवडलं नाही. मग मी पण, आणि ते कुकरमध्ये केलेलंच त्यांना आवडलं. त्यामुळे आता मी तेच बनवणार आहे परत. बाकी राजनंदिनीचं काय कारनामा चालू आहे बघा इथे. आमचं घर सगळं तिच्या त्या सायकल्स आणि खेळणी येणंच भरलेलं आहे सध्या. आणि मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं, एक खूप छान आहे, क्वालिटी पण खूप मस्त आहे. ते दाखवते तुम्हाला. हे बघा, क्वालिटी चांगली आहे क्वालिटी. आणि पूर्ण हँडवर्क आहे, हँडवर्क कम्प्लिटली हँडवर्क आहे. बाबू, राजनंदिनी, आता हिचं चालू झालं मी बरोबर शूट करताना. तर छान आहे, तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे चेक करू शकताय. तर आता चला, मी आधी हेअर वॉश का केले, कारण सकाळी मला त्या तिघींची आंघोळ व्हायची होती. त्यामुळे मग मला ते केस वॉश करायला भेटलंच नाही. मी इथे खालीच मग शॉवरला आंघोळ केलेली, म्हणून आत्ता हेअर वॉश करून घेतलेत मी. आता आमच्या राजनंदिनी मॅडमला हवं आहे सफरचंद. जाते तिथे घेते आपण होऊन आणि मग डायरेक्ट खायला सुरू करते, अर्ध खाते आणि टाकून देते मग. आणि हिला ना, आता तुम्ही कुठे फिरायला घेऊन गेलेला आता हिला? तिनंच मला घेऊन गेलेली त्या खायच्या दुकानापर्यंत, मेन रोडच्या. ते इकडे खालच्या साईडला ते टपरी आहे ती. अय्यो, तिला पूर्णपणे रस्ता माहीत झालाय. त्या म्हणजे बरोबर घेऊन जाते, तिला सांगा म्हणजे आम्ही चल म्हणायची पण गरज पडत नाही, पळत सुटते, बरोबर जाते. आणि त्या दुकानाचं तिला तर रस्ता माहीत झालाय, ती तिकडेच जाते. तिथे लॉलीपॉप पाहिजे असते तिला. आता स्कूलला जाताना अशी वाट लागणार आहे तुम्हाला सांगते, कारण त्याच रोडच्या इथून जायचं आहे स्कूलला. एक तर तिथून वरती हळूच लपून छपून जायला पाहिजे, जरा लॉंग रूट घेऊन. शॉर्ट रूटनं जर जायचं असेल मला तर माझी पंचायत आहे खरंच.
तर आता चला पुढच्या तयारीला लागते दलिया बनवायच्या. मला आधी वाटले मी तुमच्याशी रेसिपी शेअर करेन, बट माझ्या मोबाईलचं स्टोरेज सध्या खूप फुल झालं आहे आणि मी ऑन केलेलं आणि इथपर्यंत झालं शूट आणि पुढचं पूर्णपणे बंद झालं आणि ते मला कळलंही नाही. त्यामुळे डायरेक्टली मी तुम्हाला हा नंतरचा पार्ट दाखवते जेव्हा बनली आहे. आणि अशी मस्त अशी बनली होती आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. येताना मुलींनी राजनंदिनीसाठी हे काहीतरी बॉल होतं, त्याच्यामध्ये काहीतरी जेम्सच्या गोळ्या वगैरे असं काहीतरी असतं, ते घेऊन आले होते. राजनंदिनीला मी आजपर्यंत हे कधीच दिलं नव्हतं आणि एकदम त्यांनी डायरेक्टली तिच्या हातामध्ये दिल्यामुळे तर काही तिच्याकडून काढून पण घेऊ शकत नव्हतो आम्ही. आणि आता तिला ते कसं समजलं काय माहीत, ह्याच्या आतमध्ये काहीतरी आहे, त्यामुळे ती आम्हाला लागली होती की काढून द्या. तिला चॉकलेट्स तर फार आवडतात, त्यामुळे ती एक्सायटेड तर फारच झाली होती. त्याआधी सुद्धा एका मैत्रिणीने किंडर जॉय घेऊन आलेले, ते मी तिला दाखवलंच नव्हतं कारण मला तिला सवय लावायची नव्हती, पण आता हे अचानक समोर आलं सो काहीच करू शकत नव्हतो. आता काय कर नाही. नाही तुमची झोप घालवते ती आज. काय 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 सांगायला लागलेस? फॅन 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 काय ती फॅनला आपो म्हणते. आपो आपो. तुम्हाला सोडत नाही ती आता. ती सकाळी तुमच्या मागेच लागलेली ऐकतच नव्हती ती, नंतर गाडीत बसल्यावर पण तुमच्यासोबत यायचं होतं तिला. अगं बाई अगं बाई, ती जरी लागलं नाही की नाही तिच्यावर ओरडलं तर येते जवळ आणि इथं चोळ म्हणते. तिला अटेन्शन पाहिजे असते फक्त. पळशील पळशील. काढा दे दे दे. खाऊ कुठे गेले त्यातला? राजनंदिनी आम्ही आता वरती आलो, त्यांना झोपायला तिकडच्या रूम मध्ये पाठवलं आणि हिचा दंगा चालू आहे, हिला तिथे जाऊन खेळायचंय. तिला काय काय करून मी इकडे घेऊन आले आणि मॅडम बघा आता पुन्हा इथं दंगा चालू आहे. तर 2 साड्या मी घेतल्यात नवीन, त्या दाखवते तुम्हाला. पहिली ही आहे, असा मस्त आंबा कलर आहे याचा आणि आता ही कधी घालणार आहे काय घालणार आहे नो आयडिया, पण छान वाटली म्हणून घेतली. आणि आता इथून पुढे बरेचसे. तू किती हलतेस बाळा? राजनंदिनी कॅमेरा हलवतीये. इकडे पण थांबा मी खालीच घेते. आता इथून पुढे काही ना काही म्हणजे वटपौर्णिमा आली, परत अजून बरेचसे सण किंवा फंक्शन्स आहेत घरात अपकमिंग काय काय, तर त्याच्यात नेक्स्ट टाइम म्हणून आधीच घेऊन ठेवली. म्हणलं छान ब्लाऊज वगैरे रेडी करून ठेवायचं, ऐनवेळी भेटतच नाही ना त्याच्यामुळे. हा पदर आहे, आता मी पूर्ण ओपन करत नाही ऍक्च्युली, असं अजून दाखवते. सगळीकडे सेम डिझाईन आहे असं. आणि दुसरे मी दाखवते, ही झाली. आणि ही एक आहे साडी, लांबून दाखवते. राजनंदिनीमुळे मला जरा सावधान की बाळगायला लागते. हे असे काट आहेत खाली छान छान. मला ऍक्च्युली खूप झोप आली होती आता, पण म्हणलं चला व्हिडिओचा एंड करूयात. नेहमी असंच होतं, व्हिडिओ शूट करता करता आणि ते पुढे होतच नाही पूर्ण. बघा ही कम्प्लीट पूर्ण साडी अशी आहे आणि याचा जो पदर आहे तो हा वाला आहे असा. एकदा साडीची घडी मोडली की पुन्हा विस्कटते पूर्ण, म्हणून मी आता ओपन नाही करत आहे पूर्ण. आणि तुम्हाला हे दाखवते, याच्यावरती ना 2 ब्लाऊज आहेत. एक म्हणजे गेली तिकडे, दोघी तिकडे गेली, आली आली आली. याच्यावरती 2 ब्लाऊज आहेत. एक हा ब्लाऊज पीस आहे, त्याला असे इथे असे छान डिझाईन आहे, जी आता तुम्हाला कदाचित गोल्डन कलर मध्ये पण लाईटच्या रिफ्लेक्शन मुळे दिसत नसेल.
आणि दुसरा वाला हा. असे 2 ब्लाऊज पीसेस आहेत. हा एक आणि हा एक. 2 ब्लाऊज पीस आहेत आणि खूप छान. मी एक स्लीवलेस आणि एक छान स्लीव वाला असं शिवायचा विचार करते. कारण या साडीवरती दोन्ही पण छान वाटणार आहेत. बघू आता टाकायचं स्टिच करायला. या ब्लेंडरचा सगळ्यात काय म्हणतात त्याला, आता काय म्हणू असं झालंय मला. ए इकडे इकडे. काय चाललंय तुझं राजनंदिनी? आता मी नाईला जसं तिला खेळायला देते. हे माझं ब्लेंडर आहे मेकअप वालं. आणि त्यांना जाऊन डिस्टर्ब करते ही म्हणून मी आपलं राहू दे म्हणते, खेळू दे. सगळं दारच लावून घेतलंय. बिचार ते लोक थकून आलेत फिरून आणि ही आपली सारखं सारखं बेल नाही कडी जाऊन वाजवते आणि त्यांना डिस्टर्ब करते. बाय बाय, मी जाते. पप्पा नवीन घेऊन देणार आहेत मला, काय नाही. मला थोडस स्किन केअर करायचंय म्हणजे नाईट टाइमचं. पण आता जाऊन तिथं करू शकत नाही, तर ही तिथं दंगा घालणार आहे. झोप पण जाम आली मला. तर प्रॉब्लेम मे बी आवाज येत असेल फॅनचा, पण प्रॉब्लेम असा आहे की गरमी जाम आहे. सो तेवढं ऍडजस्ट करा. आणि डाएटचं जे बोलायला गेलं तर ना, मी कॉमेंट नाही सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये ना लिंक देते त्यांच्याकडून माझं डाएट प्लॅन. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगू तर मी वाट बघतच होते, मला एखाद्या न्यूट्रिशनिस्ट वगैरे पाहिजे होत्याच. आणि मी शोधत होते कोणतरी मिळावं म्हणून. नॉट म्हणजे असं नाही की कोलॅबरेशन मध्ये वगैरे पाहिजे असं काही नव्हतं, बट मी शोधत होते. आणि एक दिवस अचानक मला त्यांचा मेसेज आला. आणि याच्या आधी पण 1-2दा मी ट्राय केलं म्हणजे वेट लॉस साठी डाएट वगैरे स्टार्ट करायचं असं सगळं. बट माझ्याकडून ते 1-2 दिवस होत होतं, नंतर मग पुन्हा काही ना काही काम. म्हणजे असं नाही की मी कन्सिस्टन्सी ठेवू शकत नव्हते, बट मग राजनंदिनीचं काहीतरी अचानक मध्ये रात्री उशिरा झोपली, मग मला जाग म्हणजे सकाळी जाग लवकर यायची नाही, असं काहीतरी काहीतरी व्हायचं. म्हणून मग ते कन्सिस्टन्सी राहत नव्हती. मग यावेळेस मी काय केलं की त्यांचा मला मेसेज आल्यावरती मी लगेच ठीक आहे म्हणलं, ओके करूयात. खरं सांगू तुम्हाला, लिटरली खूप खूप बेस्ट म्हणजे बेस्ट त्यांचा हा ऑप्शन नाही, निर्णय आहे माझा की मी त्यांच्याकडून वेट लॉस साठी ठीक आहे हो म्हणले त्यांना. बिकॉज 7 दिवस झाले, 7 दिवसामध्ये माझं जे वेट लूज झालंय, आता नाही सांगणार मी, 21 डेज नंतर सांगणार. पण येस, त्या पण म्हणाल्या की नरेन, त्यांना मी मगाशी मेसेज केलेला ना, ते विचारत होत्या की कसं काय काय आता डाएटचं वगैरे हे चाललंय, एक्सरसाइज वगैरे करतेस का असं विचारत होत्या. तर त्यांना सांगितलं की एवढं एवढं कमी झालंय. त्या म्हणाल्या आजपर्यंत जेवढे क्लायंट्स होते त्यांच्याकडे, त्यात सगळ्यात जास्त माझं वजन कमी झालंय एवढ्या कमी पिरियड मध्ये. म्हणजे मी छान फॉलो केलं असं म्हणायचं त्यांना. तर येस, अजून आहेत थोडे दिवस, बघू किती अजून कमी होत आहे. आणि मी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आता. जर राजनंदिनीचा तो एक हे नसताना तर मग मला वाटते अजून मी त्याच्यापेक्षाही कमी केलं असतं. बट रात्रीच आता ही अजून खेळतीये. किती वाजत बघा रात्रीचे नरेन? 11:30 झाली, ती अजून खेळते, अजून झोपलेली नाहीये. आठवड्याभरापूर्वी ही झोपायची 11च्या दरम्यान, आणि आता हिचं असं चालू आहे की ही 1 वाजता झोपायला आले, 12 नंतर कधीही झोपते. काल रात्री 12 वाजता झोपली ही, पण मला परत झोपच लागेना असं सगळं. त्यामुळे मग ते सकाळी लवकर लवकर उठायला होत नाही. मग सकाळचे बाकीचे एक्सरसाइज करायला भेटत नाही, कारण भूक लागते बरोबर लवकर त्याच टायमिंग मध्ये, मग खाऊ वाटतंय. मग मी अशा वेळी काय करते माहितीये का, की घरातली जी कामं असते ना ती करून टाकते सगळी फटाफट फटाफट, जेणेकरून
थोडीफार का होईना एक्सरसाइज होते. मग ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मग संध्याकाळी मग चालायला जायचं. असं सगळं किंवा अगदी चालायला बाहेर जायला नाही झालं तर मग घरातली काहीतरी कामं, फरशी पुसणं हे ते असं काहीतरी करत बसते. पण मुवमेंट बॉडीची ठेवायची असं चालू आहे सध्या. अजून त्यात इन्क्रीज करायचं आहे मला मुवमेंट बॉडीची आणि येस मला असं वाटतं की आता पुन्हा म्हणजे आधीच्या शेपमध्ये येईल आणि यावेळेस मी म्हणजे ज्या शेपमध्ये येईल तो शेप मी कंटिन्युअसली ठेवायचा प्रयत्न करणार आहे. आता यावेळेस मी पुन्हा वेट गेन करणार नाहीये 100%. कारण एकदा मी हे करून बघितलंय काय त्रास होतो आणि किती प्रॉब्लेम्स काय असतात ते. त्याच्यामुळे आता पुन्हा मी एकदा कमी केल्यावर वेट गेन होऊच देणार नाहीये माझं. आणि आता ना मला असं झालंय की जे मी त्यांनी मला खायला सांगितलंय त्याने एक तर पोट वगैरे सगळं छान फुल राहते. अजिबात क्रेविंग्स होत नाहीत काय नाही. मला गोड तर अजिबात खाऊ वाटत नाही. म्हणजे असं समोर आलं तरी आधी असं वाटायचं अरे खाऊयात खाऊयात पण आता तसं होत नाही मला. काल परवा परवा पण नरेंद्र आणि राजनंदिनी आईस्क्रीम खाल्ले. मी अजिबात खाल्लेलं नाही. आता पण म्हणजे ह्या ज्या मुली होत्या ना त्याने आईस्क्रीम घेऊन आले होते आमच्या दोघांसाठी. बट त्यांना ह्या सगळ्यांना मी दिलं पण मी खाल्लं नाही आणि मला खाऊ पण वाटलं नाही आईस्क्रीम. काय माहिती का? म्हणजे एक मनात मध्ये ती ही बसली ना की आपण ते कंटिन्युअसली फॉलो करायला लागतोय. आणि मला आता असं होतच नाहीये जास्त क्रेविंग्स वगैरे काय. अगदीच मला खूप वाटलं ना मी काय करते राजनंदिनीला ते बिस्कॉपचे बिस्किट द्यायला जाते ना त्याचा एक तुकडा वगैरे असं तोडून खाते. पण असं नाही जास्त काय मी मोडलेलं नाहीये असं खूप जास्त काय खाल्लंय गोड वगैरे. पण खूप कमेंट्स वगैरे येतात की फुल रुटीन दाखव, फुल रुटीन दाखव. मला पण खूप दाखवायची इच्छा आहे पण प्रॉब्लेम हाच व्हायला लागलाय की ही रात्री एकतर उशिरा झोपते, मग सकाळी मला उशिरा उठायला लागतंय. कारण झोप पूर्ण झाल्याशिवाय तर उठू शकत नाही. अर्धवट झोप झाली की दिवस सगळा वेस्ट जातो. आणि मग या गोष्टींमुळे थोडंसं ते रुटीन दाखवता येत नाही. म्हणजे ऑब्व्हियसली फॉलो करता येत नाही म्हणून ते दाखवता येत नाहीये. पण मी आता तिचं आता स्कूल पण तिचं सुरू होईल सो सगळं रुटीन आतापासून बसवायचा प्रयत्न करणार आहे. काय चेंजेस करता येतील काय नाही ते बघणार आहे मी आता. त्यामुळे आता तिला दिवसभर मला कोणी कोणी सजेस्ट केलं की तिला झोपू देऊ नकोस दिवसभर. पण ते कसं शक्य आहे? ती असं खूप खेळली वगैरे तिला थकवा आला तर ती झोपणार. मी जबरदस्ती थोडी उठवणार आहे तिला अगं झोपू नको उठ म्हणून. पण आता बघू काय काय मला कितपत त्यात यशस्वी होते माहित नाही मला. लवकर तिला झोपवण्यासाठी एक काहीतरी रुटीन करावं लागेल मला तिचं. आता एक मुंगी जाते त्या मुंगीबरोबर खेळत बसली ती. चला आता उद्या सकाळी उठून बरीचशी कामं आहेत. ज्वारी वगैरे पाकडायची आहे मला. परत आहेत खूप ते कुंड्यांमध्ये झाडं लावायची आहेत. अजून झाडं घेऊन यायची आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. हा एक छोटासा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ खाली तुम्हाला जर हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल तर तो नक्की टाईप करा. त्यामुळे मला हेल्प होईल. आणि मी ट्राय करेन की रेसिपीज म्हणजे ऑलरेडी एक शूट केलेलीच आहे मी तिथं देतेच तुम्हाला शॉर्ट्स मध्ये. आणि बाकीच्या रेसिपीज मी ट्राय करेन शूट करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. खरंच खूप छान छान रेसिपीज आहेत. तर चलो बाय.